आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल। आज मी दारवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे। या ठिकाणी संपूर्ण दारवा तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी आणला जातो। या ठिकाणी नापेड आणि सीसीआय अशा दोन शासकीय संस्था आहे, त्यामध्ये माल दिला जातो। तर या ठिकाणी माझ्यासोबत आज दारवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पुरुषोत्तम चंचलकर आहेत। त्यांच्याशी आपण थोडी बातचीत करून घेऊया आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। सर, तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। शेतकऱ्यांचा माल जो ऑनलाईन होतो, तो ऑनलाईन माल झाल्यानंतर तुम्ही पुढची प्रक्रिया काय करता? माल ऑनलाईन झाल्यानंतर नापेड खरेदी सुरू झाल्यावर लगेच त्यांना आपण मेसेज करतो किंवा फोन लावून बोलावतो आणि त्यांचा माल मोजमाप करून घेतो। आणि मोजमाप झाल्यानंतर 15 दिवसात त्यांचं पेमेंट येते। नापेड मध्ये 15 दिवसाचं होते आणि सीसीआय मध्ये किती दिवसाचं होते? 5 दिवसाचं पेमेंट होते। सीसीआय मध्ये 5 दिवसाचं पेमेंट होते। या ठिकाणी हे होते पुरुषोत्तम चंचलकरचं, आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती दारवाचे सचिव। सर, तुमचं परत आमच्या चॅनल तर्फे अभिनंदन। नमस्कार, आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। आज या ठिकाणी मी दारवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे। शेतकऱ्यांच्या पिकाची जी ऑनलाईन नोंदणी केली जाते ती कशा प्रकारे केली जाते आपण आज या ठिकाणी बघूया। माझ्यासोबत काही कास्तकार आहेत, त्यांची प्रक्रिया कशी होते ती बघूया। जरा सांगा बरं साहेब, कोण आहे? एक मिनिट, थोडं मागवा ना, द्या ना तुमचं सबकार कुठं आहे, काय कशी प्रक्रिया होते पहिला जरा दाखवा जरा। हो, या ठिकाणी काय होते पहिले? आधार कार्ड घेता। अच्छा, आधार कार्ड घेतल्यानंतर हो अच्छा, मोबाईल नंबर हो थांबला थांब। आधार कार्ड घेतल्यानंतर ऑनलाईन प्रक्रिया केली जाते। हो, ही प्रक्रिया झाल्यानंतर त्यांचा थंब लावला जातो। हो, थंब लावल्यानंतर पूर्ण त्या कॉम्प्युटरमध्ये त्या कास्तकाराची संपूर्ण माहिती जमा होते। त्यानंतर त्यांच्या सातबाराला आणि आधार कार्डाला स्कॅन केला जातो। प्रक्रिया पूर्ण झाली असं कॉम्प्युटरमध्ये दाखवल्या जाते। त्यानंतर सातबारा स्कॅन केला जातो।
त्यानंतर स्कीम गव्हर्नमेंटची जी स्कीम चालू आहे ती त्यानंतर शासनाची जी स्कीम आहे त्या स्कीम मध्ये आधार कार्ड नोंद केले जाते. त्यानंतर त्या कास्तकाराचा संपूर्ण डेटा या कॉम्प्युटरमध्ये येतो. आपण खाते क्रमांक टाकला की सगळे डिटेल्स हे बँकेचे सातबाऱ्याच ई पीक पाहण्याची हो. यानंतर सातबाऱ्यामध्ये जे पीक असतात त्याची संपूर्ण माहिती कॉम्प्युटरमध्ये दाखवल्या जाते आपोआप. सातबारामध्ये पिकाचा पेरा किती आहे, कोणतं पीक आहे ते दाखवल्या जाते, तपासल्या जाते. हो. त्यानंतर कास्तकाराचा सातबारा कॉम्प्युटरमध्ये अपडेट केला जातो. त्यानंतर संपूर्ण त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असं कॉम्प्युटरमध्ये हो. त्यानंतर कास्तकाराला जी पावती दिली जाते हो. त्यानंतर जी पावती आहे ती कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जमा केल्या जाते कॉम्प्युटर काढून हो. त्या पावतीमध्ये कास्तकारांना आधार कार्डाच्या नुसार खात्यामध्ये त्यांचं विक्री मालाचा पैसा जमा होईल असं नोंद असते त्यामध्ये हो. आधार कार्ड आणि सातबारा हे जोपर्यंत क्लिअर होत नाही, तपासल्या जात नाही, तोपर्यंत सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असं सांगता येत नाही हो. ते झाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाली असं कॉम्प्युटर दाखवतो हो हो. अच्छा ठीक आहे ओके. या ठिकाणी किती दोन हे चालू आहे का तुमचे हो हो. या ठिकाणी 2 ऑनलाईन सेंटर सुरू आहे. 1 नंबर हे आणि 2 नंबर हे. यासोबतच मला तुम्हाला थोडस कर्मचाऱ्यांना अशी विनंती करायची आहे की कास्तकाराला थोडं जेवढं कमी पगार त्रास देता येईल तेवढा कमी त्रास द्या. कारण की काल परवा तुम्ही कारंजा कृषी समितीमध्ये काय झालं काल ते तुम्ही सर्व बघितलं आहे. आणि त्यानंतर आपल्या कृषी मंत्र्यांनी दखल घेऊन त्या कृषी उत्पन्न बाजार समितीला आणि कलेक्टरला चौकशीचे आदेश दिले आहे की याच्यामध्ये कठोर चौकशी करा म्हणून. कृपया जास्तीत जास्त तुम्ही सहकार्य करावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.